हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? येस, माझा फेस बघून तुम्हाला अचानक भीती वाटली असेल, पण मी कालच ट्रीटमेंटला गेले होते मागच्या वेळेस. पण जसं तुम्हाला सांगितलं, ट्रीटमेंट केल्यानंतर चेहरा असा होतोच, लाले लाल, टमाटर लाल लाल. तर तोच तसाच झालेला आहे, माझा नॅचरल ब्लश आलेला आहे. काय सांगायचं, तर हे आता होणारच आहे. ते ट्रीटमेंटमध्ये मायक्रो नेडलिंग करतात, त्याच्यामुळे ते ब्लड वगैरे येतं. सो त्या सर्वांमुळे हे असं होतं. सो एनिवेज 3 दिवसाचं काम आहे फक्त. 3 दिवसानंतर परत अगोदरपेक्षा छान स्किन होते. तर काल गेले होते मी ट्रीटमेंटला. तर आता आले आज सकाळी आणि सकाळी यायला खूप जास्त लेट झाला होता, म्हणजे ट्रॅव्हल्स. तर त्यामुळे मी काही आज जॉबवर गेले नाही आणि आत्ता उठले मी 2 वाजता दुपारी. आणि आता जायचं मला डीमार्टला, कारण राशन सर्व संपलंय. मोहरी, जिरे, मोहरी काहीच नाही आहे, तर सर्व आणायचे. तर चलो डीमार्टला जाते. डीमार्टला किंवा रिलायन्स मॉलला, दोन्हीपैकी एक चालू आहे माझं जायचं. बघू आता कुठं जाते, कारण पेटपूजेचं पण बघावं लागेल काहीतरी. मला भूक पण लागली, काहीच खाल्लेलं नाही आहे. सर्व झाडांना मी अगोदर पाणी दिलं आणि तुम्हाला तर माहिती आहेच, आता माझं मागं हे काम लागलंय झाडांना पाणी द्यायचं. सो ते पण चालू आहे. आणि मला मेन म्हणजे आता टेन्शन आहे, मी बाहेर कसं जाऊ हे असं घेऊन. बट मला असं कधी वाटत नाही. आय एम कॉन्फिडंट विथ माय स्किन, व्हॉट एव्हर इट इज. तर चलो, मास्क घेतलाय, जसा मी मास्क लावेल. आणि स्टोल तर माझा बांधलेला असतोच, सो काही एवढं टेन्शन नाही. मास्क लावून पहिली गोष्ट मला हे वाटते, डीमार्टमध्ये मला मास्क लावून लोकांनी बघितलं तर लोकांना वाटू नये मला करोना झाला की काय. एकतर मी पुण्यात आहे, आता पुण्यात म्हणल्यावर तर लोकांना डाऊट येईलच, करोना पेशंट हे क्या ये. आणि इकडे बघा वर सगळीकडे जेवढे पण पिंपल होते आणि जेवढे पण स्कार्स होते, त्याला सर्वांना अशी मायक्रो नेडलिंग केली आहे, त्याच्यामुळे असं झालं आणि खूप दुखतं यार. आणि मला रिझल्ट येतोय म्हणून मी घेते. आणि मेन मला पिंपलचं टेन्शन नाही आहे. पिंपल कधीही येतात कधीही जातात, त्याचं काही एवढं नाही. पण जे मी पिंपल्स अगोदर टीनेजमध्ये फोडले होते, त्यावेळेस जे पिंपल आले होते, त्याचे स्कार्स जे राहिले होते, त्याचे जे स्कार्स आहेत तेच मला घालवायचे, आता प्लेन करायचे मला स्किन. त्यामुळे मी ट्रीटमेंट घेते. नाहीतर पिंपल्सचं तर आतूनच होतं, जे काही आपण खातो वगैरे त्यावरच डिपेंड आहे. पण स्कार्स जे आहेत ते असं सहजासहजी जात नाहीत. सो मग त्याला ट्रीटमेंटच करावी लागते, म्हणून ट्रीटमेंट घेते. आणि येस आजचा माझा आउटफिट सुद्धा खूप सुंदर आहे, जे की मी तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये दाखवेल पूर्ण. तर चला आता मी निघते. घेते हातात. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? म्हणून व्लॉग करते सुरुवात. साडी असू तिच्या लुक फायर, एडिटिंगला फॅशन आणि कॅप्शन्स आहेत हायर. डंबू डंबू फिल्टर्स नको रे, तिचं हार्ट आहे रॉ, तिचं खरं content आहे. डंबू डंबू शायनिंग एव्हरी डे, रील्स मध्ये तिची लाईफ आहे हॅपी वे. मार्केट मग गेली हातात माईक, आज स्पेशल आहे पाहते लाईक. कमेंट्स मध्ये फायर, व्ह्यूज ला रेन, ऋतुजा रॉक्स तिचे वाईब इनसेन. रात्री एडिट्स करते मग व्लॉग फायनल, कधी सोलो ट्रिप कधी मजेवाला रील्स, स्पॉन्सर येतात. सो गाईज बघा, आज आता तुम्ही डीमार्ट शॉपिंगचा ब्लॉग बघितला असेल. किती दिवस झाले मला त्याला टाकून मिनी ब्लॉगला, आणि आज मी शूट करते हे सर्व सामान भरायचा ब्लॉग, कारण मला वेळच भेटला नाही. काय करू, एवढी बिझी झाली मी. खूप जास्त टेन्शन म्हणजे हेच टेन्शन, जॉबचं जायचं मला तेच जास्त मोठं टेन्शन आहे. तर आता मी घेतले, आज थोडंसं लवकर आले होते, मग आता सर्व सामान घेतलंय, आता सर्व भरून ठेवते, चालू करते. आणि आता मी एक नवीन रुटीन पण फॉलो करणार आहे, त्यामुळे ड्रायफ्रुट्स पण आणलेत, सर्व काही आणलंय. तर चलो स्टार्ट करते हे. चलो तो फिर शुरू करते. ही आईस्क्रीम मागवली होती मी एका दिवशी रात्री,
मी काहीच खाल्लं नव्हतं, मग मला भूक लागली होती खूप जास्त, तर मग ही मागवली होती. ही पूर्ण डब्बा मी खाल्ला होता, पण खूप भारी होती. कुठून चालू करू मला तेच समजत नाहीये. पहिल्यांदा तर हे इथलं पण काढलं मी सगळं, कारण ते स्टँड जे घेतलं मी त्याच्यावर ठेवायचं. आता मला व्यवस्थित तांदळाचं अलीकडच ठेवते. साबुदाणा अलीकडे कधीतरी जे लागतं, नाही साबुदाणा आता लागणार आहे एकादशी रविवारी. बेसन पीठ असं ठेवतो म्हणजे सर्वात सोपं आहे. अजून काय, एक कुरवड्या तर खाणंच होत नाही. स्टार्ट की तरह से करे भाई. हे असं झालंय, हे सगळं छोटं छोटं थोडं थोडं सामान झालंय आणि ह्याला बरण्या मोठ्या झाल्यात. मग आता काय करू समजत तांदूळ आहे, पण तरी पण मी बासमती तांदूळ आणले, कारण मला पनीर बिर्याणी बनवायची आहे. तुला पनीर बिर्याणीसाठी तेच तांदूळ चांगले लागतात. आणि आज मिक्सर खराब केलं मी आज. शेंगदाणे वाटत होते आणि सर्व असं पूर्ण एवढं जास्त फिरवलं, खराबच होऊन गेलं त्याची फिरकी. आता मला जावं लागलं नीट करायला. आणि एवढे सॉसेस आणि परत आणखी चायनीज ज्या गोष्टी असतात त्याचं एवढं सामान आणलंय ना, कारण आता जेव्हा माझं एक अजून आज किती तारीख आहे, आज आहे 3 तारीख. तर जेव्हा हे सर्व मी म्हणजे माझं जॉबचं होईल आता 15 तारखेला, त्यावेळेस मी सर्व काही रेसिपी चालू करणार आहे. त्यावेळेस मला स्पायसी रेसिपी बनवायच्या, म्हणून मी एवढं सामान आणलंय. आणि बरेच जण मला ही लिंक मागतात प्रत्येक गोष्टीची, तर यस मी लिंक देईन. सर्व जे काही सामान आहे माझ्याकडे त्या सर्वांचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे टाकू बघा, हे किती इझी. 89 रुपीजचे हा सामान आहे. भरण्या छान आहे, क्वालिटी कामापुरती चालून जातं. ह्याच्यात मी भरणार आहे ड्रायफ्रूट. तूप पण आणलंय. मला असं वाटतं ह्याला आवडता 1 तास लागेल. मेथी आणि धने पण आणलेत. आणि हे मी राशन असं रँडमली आणलंय, असं नाही की एका महिन्याचं म्हणून. आता वर्क फ्रॉम होम लागल्यावर माझं काही टेन्शन नाही मला.
त्याच्यामुळे मी किती पण दिवस वापरू शकते. जेव्हा संपेल तेव्हा घेऊन यायचं, पुन्हा काही टेन्शन नाही. ही मटकी मिसळ बनवायची का घरी? कमेंट करून सांगा. ट्राय करू. काळा मसाला, चाकूची हेल्प न लागणार. एअरटाईट का केलं काय माहिती ना. काजू करी बनवा. बघा यार फसवलं याच्यामध्ये, चुराच आहे. बाबा आता ह्याच्यामध्ये दुसरं काय तर ठेवू शकतो. उगाच एक असं दोन दोन भरण्यापेक्षा. त्याच्यामध्ये अंजीर, अंजीर मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतं. आता मला खायची इच्छा होती, बट खाणार नाही. एक खाईन. सर्वात फेवरेट. पिस्ता म्हणून तू कुठे गेला? किती छान दिसतंय बघ.
चला मी फटाफट आवडते आता, रेकॉर्ड काही करत नाही कारण एवढा जर रेकॉर्ड करत बसलं तर आता अर्धा एक तास जाईल. सो मी पटपट पटपट आवडते आणि मग तुम्हाला भेटते. बाय द वे मी हा लाकडाचा स्पून पण आणलाय. बरेच जण मला म्हणत होते जेव्हा डोसा बनवत होते तेव्हा की लाकडाचा स्पून यूज कर, सो मी फायनली घेतलेला आहे. सो झालं माझं एवढं आवरून. आता बस हे इथल्या भरण्याचं नीट लावायच्या. मेरे पास इस बारे में बहुत है. कुरवडी कधी लागणार नाही आपल्याला जास्त. पोहे, तांदूळ, बाय द वे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. मी कपाट घेतलेलं आहे, कब्बड. आता ते मे बी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, येईल ते लवकरच डिलिव्हर होईल. सो आय एम सो एक्सायटेड तुम्हाला दाखवण्यासाठी, तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. मला ना वस्तू खूप सांभाळून ठेवायची सवय, म्हणजे थोडं पण खराब नाही झालं पाहिजे. एवढ्या महागाच्या वस्तू असतात त्यामुळे मी अजून पण याचे कॅरी बॅग घालूनच ठेवते याच्यात. माझा विचार चालू आहे किचन वाट्याच्या तिथं वर असं फळी करून घ्यायची, म्हणजे जे गरजेचे असतात वस्तू ते तिथल्या तिथं घेता येतात.
लावलं होत्या. माझ्या ऍडजस्टमेंटनुसार बसवायला गेलं तर खराब होत नाही. तसंच आज मिक्सर खराब झालं. हे झाडांचा खत आहे, द्यावा लागला 15 दिवस द्यायचा होता. पीनट बटर. सो गाईज आजच्या पुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट. आणि आता खूप जास्त झोप येते. बाहेरचंच खाल्लं मी कारण खूप कंटाळा आला होता. आणि आता व्लॉग मला टाकायचा होता मेन म्हणजे. आता किती दिवस झाले यूट्यूबचा लॉंग व्लॉग टाकून. सो त्यासाठी एडिटिंगसाठी वेळ द्यायचा होता म्हणून मी बाहेरूनच मागवलं. आणि खूप छान होतं. एकदम असं हॉटेलवालं नव्हतं, चांगलं हेल्दी होतं. त्यामुळेच तो सो चला मग बघूया आता, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.